नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ ॲस्पिरंट सब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आजपासून आपण आतापर्यंत झालेल्या आयोगाची PYQचं ॲनालिसिस घेणार आहोत व जास्तीत जास्त नॉलेज गेन करण्याचा प्रयत्न करू. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्याने ही सिरीज कंटिन्यू सुरू ठेवता येईल. तर चला सुरुवात करूया मित्रांनो. प्रश्न 1. कुका चळवळीचे नेते गुरु रामसिंग यांचा मृत्यू इसवी सन 1885 मध्ये रिकामी जागा येथे झाला. ऑप्शन 1 नेपाळ, इंग्लंड, ब्रह्मदेश, अमेरिका. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ब्रह्मदेश. बाबा रामसिंग यांचा जन्म भैनी येथे झाला. चला मित्रांनो, बाबा रामसिंग यांनाच गुरु रामसिंग असे सुद्धा म्हटले जातात. यांचा जन्म भैनी या गावी झाला. ब्रिटिश सरकारच्या पंजाब विलिनीकरणाविरोधात गुरु रामसिंग यांनी कुका चळवळ ही आणली होती मित्रांनो. कुका चळवळ यालाच नामधारी चळवळ असे सुद्धा म्हणतात. नामधारी चळवळ का बरं असं म्हणतात? कारण की ते पांढरे वस्त्र धारण करत होते, म्हणून त्यांना नामधारी चळवळ असे म्हणतात. दुसरा प्रश्न मित्रांनो, 1772 मध्ये रिकामी जागा यांची पदे रद्द करून महसुलाचे प्रशासन थेट गव्हर्नर आणि परिषद यांच्या नियंत्रणाखाली दिले. ऑप्शन नायब दिवाण, दिवाण, कलेक्टर, मामलेदार. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नायब दिवाण. योग्य उत्तर आहे नायब दिवाण. आणि हे ॲबॉलिश कोणी केलं मित्रांनो? वॉरेन हेस्टिंग. ॲबॉलिश करणारा कोण आहे? वॉरेन हेस्टिंग. आणि हे सुरू कोणी केलं होतं मित्रांनो? लॉर्ड डलहौसी. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, प्रीतिलता वडेद्दार कोणत्या कटाशी संबंधित होती? काकोरी कट, चितगाव कट, लाहोर कट, मिरज कट. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चितगाव कट. चितगाव कटाचे सूत्रधार कोण होते मित्रांनो? सुरेश आहे. आणि यामध्ये कोण कोण सहभागी होतं? अंबिका चक्रवर्ती, निर्मला सेन, गणेश घोष, प्रीतिलता, कल्पना दत्त, इत्यादी लोक सहभागी होते मित्रांनो. हे चितगाव शहर हे सध्या बंगालमध्ये. कुठे आहे? बंगाल. त्यावेळेस तो बंगालमध्ये होतो मित्रांनो हे सध्या, आणि आता हे सध्या बांगलादेशमध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश शासनाविरोधी झालेला रामपा आदिवासी उठाव भारतातील कोणत्या राज्यात झाला होता? ओडिशा, बंगाल, बिहार, महाराष्ट्र. मित्रांनो, आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केला होता, कारण की हा जो रामपा आदिवासी उठाव आहे हा मद्रासमध्ये झालेला होता, आणि याचे मेन सूत्रधार अल्तुरी सीताराम राजू होते मित्रांनो. मेन सूत्रधार कोण होते? अल्तुरी. रामपा आदिवासी उठाव मेन सूत्रधार याचे अल्तुरी सीताराम आणि हे कुठे झालं होतं मित्रांनो? कोणत्या राज्यात? त्यावेळेस मद्रास.
पण या ऑप्शनमध्ये होतच नाही मित्रांनो, म्हणून हा प्रश्न कॅन्सल झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी व्हिज्युअल गोष्ट ओळखा. सांगावा, भार, रामा, हा आपण मेन्सच्या वेळेस बघू मित्रांनो. प्रश्न 6वा, उमाजी नाईक रिकामी जागा यांचा पुढारी होता. ऑप्शन कोळी, भिल्ल, रामोशी, कातकरी. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रामोशी. मित्रांनो उमाजी नाईक बद्दल आपण थोडी माहिती बघूया. उमाजी नाईक यांना सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक म्हटले जातात मित्रांनो. लक्षात ठेवाल मित्रांनो, उमाजी नाईकांना सशस्त्र क्रांतीचे पहिले जनक म्हटले जातात. वासुदेव बळवंत फडकेंना नाही मित्रांनो, कारण की उमाजी नाईकांचा जन्म पहिले झाला होता वासुदेव बळवंत फडकेंचा अगोदर. आणि हे उमाजी नाईक जे आहे देशासाठी फासावर जाणारे पहिले नरवीर आहे. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी उमाजीला फाशी दिली होती मित्रांनो. महत्वाचं आहे मित्रांनो हे. मॉकिंटॉश यांनी एक वाक्य म्हटलं मित्रांनो, त्यांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता. असे वाक्य हे मॅकिंटॉशने म्हटलंय. हे पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो. आणि हे उमाजी मित्रांनो कशाचे भक्त होते? उमाजी हे खंडोबाचे भक्त होते मित्रांनो. हे पण महत्वाचं आहे, विचारलेला आहे प्रश्न. कारण की त्यांच्या पत्रावर खंडोबा प्रसन्न असे लिहिले राहत होते मित्रांनो. इतकी माहिती महत्वाची आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, जोडा जुडवा. भाऊ महाजन, हेनरी व्हॅलेंटाईन, कृष्णाजी रानडे, विष्णू शास्त्री पंडित. त्याचे उत्तर आहे मित्रांनो 3, 1, 2, 4. भाऊ महाजन ज्ञानदर्शक त्रैमासिक. महाजनपद मित्रांनो माहिती आहे तुम्हाला महाजनपद? जन म्हणजे लोक, जन दर्शक. लक्षात ठेवायला याच्यावरून ज्ञानदर्शक त्रैमासिक. हेनरी व्हॅलेंटाईन ज्ञानोदय. कृष्णाजी रानडे ज्ञानप्रकाश. विष्णू शास्त्री पंडित हिंदू प्रकाश. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, रिकामी जागा याने कोकणात शिक्षणाचा प्रसार करण्यास सुरुवात केली. एल्फिन्स्टन, वॉरन हेस्टिंग, टी.बी. जर्विस, विल्यम जर्विस. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो टी.बी. जर्विस. लक्षात ठेवाल मित्रांनो टी.बी. कोकणात शिक्षण. लक्षात ठेवू शकता मित्रांनो कोकणात शिक्षणाचा प्रसार. टी.बी. लक्षात ठेवा, टी.व्ही. वरून एज्युकेशन. कोरोना काळात घरीच आपण बघितलं होतं मित्रांनो, टीव्हीवर एज्युकेशन घेतलं होतं. नेक्स्ट, खालील विधाने विचारात घ्या.
इसवी सन 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स सुरतला आला. नंबर बी, त्याने जहागीरकडून सुरत येथे वकार उभारण्यासाठी परवानगी मिळाली. अगदी बरोबर आहे मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स सुरतला आला होता मित्रांनो. आणि कोण होतं? विल्यम हॉकिन्स. आणि कोणाच्या दरबारात आला होता? जहागीरच्या दरबारात. त्याने जहागीरकडून सुरत येथे वकार उभारण्यासाठी परवानगी मिळवली. चूक आहे मित्रांनो हे, कारण की जहागीरने त्याला परवानगी दिली नव्हती मित्रांनी. परवानगी दिली नाही. 1611 मध्ये कॅप्टन मनरो हे जहागीरांच्या दरबारात आले. आणि जहागीरने कॅप्टन मनरोला परवानगी दिली होती मित्रांनो. पण इथे प्रश्न काय म्हटलंय? त्याने जहागीरकडून सुरत येथे वकार उभारण्यासाठी परवानगी मिळवली. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. परवानगी कोणाला मिळाली होती? कॅप्टन मनरो 1611 मध्ये. म्हणूनच सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. तर म्हणून फक्त असत्य, व असत्य, अ असत्य, अ सत्य. त्याचं फक्त बी असत्य आहे मित्रांनो. सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढील वाक्यात कोणत्या व्यक्तीचे वर्णन दिलेले आहे? ए, ते इल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय प्रोफेसर होते. बी, त्यांनी व्यापारी संस्थेच्या लंडनमधील कार्यालयाचा कारभार स्वीकारला. सी, लिबरल पक्षाचे सदस्य म्हणून ते ब्रिटिश राजकारणात सक्रिय होते. डी, त्यांनी व्हॉइस ऑफ इंडिया हे वृत्तपत्र सुरू केले. मित्रांनो, व्हॉइस ऑफ इंडिया यावरून लक्षात येते मित्रांनो आपल्याला, व्हॉइस ऑफ इंडिया हे कोणाचं वृत्तपत्र होतं मित्रांनो? दादाभाई नौरोजी. लक्षात कसं ठेवाल मित्रांनो? व्हॉइस ऑफ इंडिया. व्हॉइस म्हणजे आवाज. नौरोजी नवरीचा व्हॉइस. सुरुवातीला सुंदर असतो, नंतर कर्कश वाटतो मित्रांनो. नवरीचा व्हॉइस लक्षात ठेवू शकता. याच्यावरून व्हॉइस ऑफ इंडिया हे कोणाचं आहे? दादाभाई नौरोजी. यामध्ये एकदम फॅक्ट्स आहे मित्रांनो. दादाभाई नौरोजी यांचे IMP प्रश्न आहे मित्रांनो. खाजगी सचिव कोण होते मित्रांनो? मोहम्मद अली जिन्ना. दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव मोहम्मद अली जिन्ना होते. आणि इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापनेचे श्रेय खालील 3 व्यक्तींना जातो मित्रांनो. INC स्थापनेचे श्रेय. नंबर 1 ॲलन ह्यूम. नंबर 2 दिन शहावाजचा. नंबर 3 दादाभाई नौरोजी. तिन्ही व्यक्ती IMP आहे मित्रांनो. नेक्स्ट. होम रूल चळवळीचा प्रसार पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला? ए, कॉमनवेल्थ. बी, न्यू इंडिया. सी, हरिजन. डी, स्वराज्य. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया. हे 2 वृत्तपत्र होते मित्रांनो. ऑप्शन करेक्ट 1 ए आणि बी फक्त. कॉमनवेल्थ 1914, न्यू इंडिया 1914. अॅनी बेझंटने काढले होते मित्रांनो. न्यू इंडिया हे डेली न्यूजपेपर होते मित्रांनो.
आणि कॉमनवेल्थ वीकली म्हणजे साप्ताहिक. होम रूल चळवळ कधी सुरू करण्यात आली होती मित्रांनो? महत्वाचा फॅक्ट हा 1916. होम रूल चळवळ हे 1916 मध्ये सुरू करण्यात आली होती. आणि एक महत्वाची फॅक्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये, होम रूल चळवळ यांची काय डिमांड होती मित्रांनो? अति महत्वाचा प्रश्न आहे. सेल्फ गव्हर्नमेंट फॉर इंडिया विदिन द ब्रिटिश एम्पायर. मित्रांनो हे महत्वाचं स्टेटमेंट आहे, विदिन द ब्रिटिश एम्पायर. याचा अर्थ काय झाला मित्रांनो? मेन डिमांड काय होती मित्रांनो त्यांची की सेल्फ गव्हर्नमेंट फॉर इंडिया विदिन द ब्रिटिश एम्पायर, म्हणजे अर्ध स्वराज्य. पूर्ण स्वराज्य नाही मित्रांनो. पूर्ण स्वराज्य हे त्यांची डिमांड नव्हती मित्रांनो. होम रूल लीग चळवळची त्यांची डिमांड फक्त स्वतःची गव्हर्नमेंट आणि ते पण ब्रिटिश एम्पायरच्या मध्ये राहून, म्हणजे अर्ध स्वराज्य हे त्यांची मेन डिमांड होती मित्रांनो. आणि आणि हे होम रूल चळवळ कुठून इन्स्पायर झाली मित्रांनो? आयरिश कारण की आयरिश मध्ये पण मित्रांनो होम रूल चळवळ सुरू करण्यात आली होती आणि तिथे सक्सेसफुल झाली होती मित्रांनो. त्याच धर्तीवर हे भारतामध्ये पण सुरू करण्याचा प्रयत्न ॲनी बेझंट यांनी केला. नेक्स्ट क्वेश्चन, विजोड नाटक ओळखा. MS ला बघू मित्रांनो नाटक. नेक्स्ट, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे? ए, 20 जुलै 1879 च्या मध्यरात्री ब्रिटिश अधिकारी डॅनियलने त्याला अटक केले. बी, त्यांना एडनमधील तुरुंगात पाठविले. सी, या शूर स्वातंत्र्य योद्ध्याचे एडनमधील तुरुंगातच 17 फेब्रुवारी 1883 रोजी निधन झाले. महत्वाचं आहे मित्रांनो, एडनमधील तुरुंग कोण होते? वासुदेव बळवंत फडके. आणि महत्वाचं काय, कोणत्या अधिकारी त्यांना अटक केली होती? डॅनियल. मित्रांनो मगाशी आपण उमाजी नायकांना कोणत्या अधिकारीने फाशी दिली होती हे बघितलं होतं. त्याचं नाव होतं जेम्स टेलर. आणि इथे वासुदेव बळवंत फडकेंना कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी पकडलं होतं? डॅनियल. असे प्रश्न येतात मित्रांनो, म्हणून सांगतो हे लक्षात ठेवावं लागेल. डॅनियल आणि तिकडे जेम्स टेलर होते. ठीक आहे, याचं उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडकेबद्दल आपण थोडी माहिती बघू मित्रांनो, हे थोडं महत्वाचं वाटतं मला. यांचा बंडांचा प्रभाव कुठे होता मित्रांनो? बंडाचा प्रभाव मेनली पुणे, सातारा आणि सोलापूर. लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो, हे महत्वाचं आहे. पुणे, सातारा, सोलापूर. आणि हे कशाचे उपासक होते मित्रांनो? IMP आहे, दत्त व शिव. दत्त व शिव यांचे उपासक होते मित्रांनो. यांचा जन्म शिरढोण, रायगड. सगळी माहिती महत्वाची मित्रांनो, हे टिपून ठेवाल. वासुदेव बळवंत फडके यांनी रामोजी समाजाला संघटित करण्याचे काम केले होते मित्रांनो, आणि त्यांनी काही संस्था स्थापन केल्या होत्या. ऐक्यवर्धिनी संस्था स्थापन केली होती मित्रांनो त्यांनी.
पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा सुरू केली होती मित्रांनी. आणखी महत्वाचं वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते मित्रांनो. आणि आणखी एक महत्वाचं आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवावं लागेल. सुरुवातीला त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली होती मित्रांनो. हे महत्वाचं आहे, एकदा आलो होतो. सुरुवातीला रेल्वे खात्यात नोकरी आणि नंतर लष्कर मध्ये लिपिक. लक्षात ठेवण्यासारखं हे आहे मित्रांनो, याच्यामध्ये रेल्वे खात्यात सुरुवातीला, नंतर लष्कर. एकदा क्वेश्चन आला होता मित्रांनो की सुरुवातीला लष्कर मध्ये नंतर रेल्वे खात्यामध्ये, पण ते चुकीचं आहे. सुरुवातीला रेल्वे खात्यात आणि नंतर लष्कर मध्ये. वासुदेव यांचा प्रभाव कुठे कुठे होता मित्रांनो? पुणे, सातारा, सोलापूर. आणि हे कशाचे उपासक होते? दत्त व शिव यांचे उपासक होते. त्यांचा जन्म शिरढोण, रायगड येथे झाला होता. त्यांनी ऐक्यवर्धिनी संस्था स्थापन केली होती मित्रांनो. पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा हे सुरू केली होती. आणि तसेच पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर सुद्धा होते मित्रांनो. आणि त्यांचा एक ग्रंथ प्रसिद्ध आहे मित्रांनो, IMPA, दंत महात्म्य. 7000 ओव्यांचा ग्रंथ आहे मित्रांनो. दंत महात्म्य 7000 ओव्यांचा ग्रंथ आहे मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मुंबईचा एक भाग एसलेन यांचे नंतर असे नाव ठेवण्यात आले. ओव्हल, ऑगस्ट क्रांती, आझाद मैदान, कुफरीज मैदान. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो आझाद मैदान. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे मित्रांनो, याचं काही नाही आहे तेवढं. एखादा प्रश्न असतो असा. भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याचा मुक्तीदाता कोण होता? चार्ल्स मेटकॉफ, सर थॉमस मनरो, थिओफिलस मेटकॉफ, लॉर्ड मिंटो. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चार्ल्स मेटकॉफ. आपण थोडं वृत्तपत्राबद्दल थोडी माहिती बघू मित्रांनो. जेम्स पिच्ची भारतातील पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात मित्रांनो. जेम्स पिच्ची भारतातील पहिलं वृत्तपत्र मित्रांनो. आणि काय नाव होतं त्याचं? बंगाल गॅझेट. आठवड्यातून एकदाच प्रकाशित होत होतं मित्रांनो. आणि कधी होत होतं मित्रांनो? शनिवारी. किंमत काय होती मित्रांनो? आयोग विचारतात, पहिलं वृत्तपत्र आहे ना म्हणून हे महत्वाचं आहे. किंमत ₹1. घोषवाक्य काय होतं मित्रांनो बंगाल गॅझेटचं? ओपन टू ऑल पार्टीज.
but influenced by none. जेम्स सिक्की भारतातील पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात मित्रांनो ह्या व्यक्तीने केली बंगालमध्ये, आणि त्या वृत्तपत्राचं नाव होतं बंगाल गॅझेट. कधीच होतं मित्रांनो हे बंगाल गॅझेट? 1780. महत्वाचं आहे मित्रांनो हे वर्ष पण लक्षात ठेवून द्याल, कारण की सगळ्यात पहिलं वृत्तपत्र आहे भारतातलं आपल्या. जेम्स सिक्की बंगाल गॅझेट 1780, किंमत ₹1, आठवड्यातून एकदाच प्रकाशित, आणि ते दर शनिवारी. आणि त्यांचे घोषवाक्य काय होतं? ओपन टू ऑल पार्टीज बट इन्फ्लुएन्स बाय नन. तसंच बंगालचं झालं मित्रांनो. मुंबईचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड 1789. हे लक्षात ठेवा मित्रांनो, मुंबईचं पहिलं वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड 1789. हे दोन्ही वृत्तपत्र मित्रांनो इंग्रजीमध्ये होते, लक्षात ठेवा. बंगाल गॅझेट पण इंग्रजीमध्ये होते, आणि मुंबईचे पहिले वृत्तपत्र बॉम्बे हेरॉल्ड हे सुद्धा इंग्रजीमध्ये होतं मित्रांनो. नेक्स्ट, भारतीय भाषेचे पहिले वृत्तपत्र मित्रांनो. भारतीय भाषेतील पहिले वृत्तपत्र समाचार दर्पण. आणि कोणत्या भाषेचं होतं मित्रांनो हे? बंगाली. भारतीय भाषेतील हे पहिलं वृत्तपत्र होतं मित्रांनो, बंगाली भाषेत. आणि समाचार दर्पण. आणि कधीच आहे मित्रांनो हे? 1818. आणि हे कोणी काढलं होतं मित्रांनो? हे बॅप्टिस्ट मिशनरी. दुसरे भारतीय भाषेतील वृत्तपत्र 1822 मध्ये बॉम्बे समाचार. येऊ शकते मित्रांनो, नाही पण IMP आहे. आणि याची भाषा काय होती मित्रांनो? बॉम्बे समाचार गुजराती. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र मित्रांनो. दर्पण IMP मित्रांनो 1832. आणि कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकर. दोन कॉलम मध्ये होतं, एकामध्ये इंग्रजी आणि एकामध्ये मराठी मध्ये होतं मित्रांनो. आणि हे कधी बंद करण्यात आलं? 1840. जवळपास 8 वर्षाचा काळ होता मित्रांनो. पहिले हिंदी भाषेतील वृत्तपत्र सुधा दर्शन 1854 मध्ये मित्रांनो. इतकी माहिती आपल्याला लक्षात ठेवावी लागेल मित्रांनो, भरपूर महत्वाची. नेक्स्ट, पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाईबद्दल आहेत? त्या लढाईच्या सुरुवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला. या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही.
ही लढाई फ्रेंच हरले. त्या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पंगतीवॉटची लढाई. त्यात फ्रेंचांचा पराभव झाला होता मित्रांनो. थोडं आपण बक्सरच्या लढाईबद्दल माहिती बघून घेऊ मित्रांनो. बक्सरची लढाई कधी झाली होती मित्रांनो? 1764. तारीख पण महत्वाची आहे मित्रांनो. हे पुण्यामध्ये झाली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि वर्सेस नवाब ऑफ बंगाल. नवाब ऑफ अवध. मुघल एम्पायर. नवाब ऑफ बंगाल तेव्हा कोण होते मित्रांनो? मीर कासिम. नवाब ऑफ अवध शुजा उद्दौला. आणि इकडे शाह आलम टू. आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्याकडून कोण होतो मित्रांनो? मेजर हेक्टर मनरो. महत्वाची लढाई होती मित्रांनो. हे या लढाईनंतर मित्रांनो लॉर्ड डलहौसीने 1765 मध्ये बंगालमध्ये ड्युअल गव्हर्नमेंट स्थापन केली होती. आपण जो मगाशी प्रश्न बघितला होता, जे वॉरेन हेस्टिंग हे ते बंद केलं होतं. महत्वाचं आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. 1690 नंतर पुलिकत ऐवजी नागापट्टणम रिकामी जागा यांचे कोरोमंडल वरील प्रमुख केंद्र बनले. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो डच. याच्याबद्दल आपण नंतर बघू. नंतर क्वेश्चन येणार आहे मित्रांनो. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं यांचा संदर्भ येणार आहे, म्हणून आपण हे पूर्ण डिटेल्समध्ये नंतर बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन. 1875 मध्ये शिशिर कुमार घोष यांनी इंडियन लीग ही संघटना कशासाठी स्थापन केली होती? खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो. याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे आपल्याला. ए. लोकांना राजकीय शिक्षण देणे. बी. लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. सी. जमीनदाराच्या हिताचे रक्षण करणे. डी. जनतेला त्यांचे अधिकार मिळवून देणे. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लोकांना राजकीय शिक्षण देणे तसेच लोकांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. राजकीय शिक्षण आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. राजकीय शिक्षण तसेच राष्ट्रवादाची भावना जागृत करणे. इंडियन लीग या संघटनेमार्फतच मित्रांनो IPS अधिकारी घडवण्याचे काम करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो. याच्याबद्दल आपण डिटेल्स आहे मित्रांनो, पण आपण नंतर संदर्भ येणार आहे, आपण तेव्हा बघू त्याचं एक्सप्लेनेशन. नेक्स्ट क्वेश्चन. बहुरूपी हे रिकामी जागा यांचे आत्मचरित्र होते. चिंतामणराव कोल्हटकर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, बाळकृष्ण हरी कोल्हटकर. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चिंतामणराव कोल्हटकर. बहुरूपी लोक निश्चित चिंता करत राहतात. नेक्स्ट क्वेश्चन. शिवराम महादेव परांजपे यांच्याबद्दल काय सत्य आहे? शिवराम महादेव परांजपे
बेळगाव येथे 1921 मध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून 1921 बेळगाव साहित्य संमेलन अध्यक्ष त्यांची निवड झाली होती. अगदी बरोबर आहे मित्रांनो हे. त्यांनी स्वराज्य नावाचे नियतकालिक अहिंसा व सत्याग्रहाच्या शिकवणीच्या प्रसाराकरिता सुरू केले होते. हे पण एकदम बरोबर आहे मित्रांनो. आणि दोन्ही सत्य आहे. लक्षात ठेवा. शिवराम महादेव परांजपे त्यांचं काय नियतकालिक होतं? स्वराज्य. आणि 1921 बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते मित्रांनो. आपण आता इथेच थांबू, कारण की व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे. आपण आणि हे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो सिरीज. आणि कंटिन्यू सिरीज करण्याकरिता मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, धन्यवाद.